नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज पुन्हा एकदा डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील नवीन टाईप डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनादर फंक्शन हा पॉईंट पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर आलेलो आहे. मी दत्तात्रय जाधव. तर पहिल्यांदा आपण डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनादर फंक्शन म्हणजे नेमकं काय हे पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे डिफरन्शिएशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स मीन्स डी वाय बाय डी एक्स. या ठिकाणी आपल्याला एक फंक्शन डिफरन्शिएट करायला सांगितलेलं असतं विथ रिस्पेक्ट टू अनादर फंक्शन. सपोज करा की जे पहिलं फंक्शन आहे वन फंक्शन एफ ऑफ एक्स असेल आणि अनादर फंक्शन जी ऑफ एक्स असेल. म्हणजेच आपल्याला डिफरन्शिएट करायला सांगितलेलं आहे एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू जी ऑफ एक्स. म्हणजेच काय तर डी ऑफ एफ ऑफ एक्स बाय डी ऑफ जी ऑफ एक्स. आता हा नोटेशन जो आहे तो खूप अवघड होतोय, म्हणून जे पहिलं फंक्शन आहे त्याला मी यू मानतो, म्हणजेच यू झाला तुमचा एफ ऑफ एक्स, आणि दुसरं फंक्शन आहे त्याला व्ही मानतो, म्हणजे व्ही झाला तुमचा जी ऑफ एक्स. आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं होतं एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू जी ऑफ एक्स. म्हणजेच आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे यू विथ रिस्पेक्ट टू व्ही मीन्स डी यू बाय डी व्ही. आणि तुम्ही जर पाहिलं तर लक्षात येईल की डी यू बाय डी व्ही लिहिणं किती सोपं आहे डी एफ ऑफ एक्स बाय डी जी ऑफ एक्स लिहिण्यापेक्षा. म्हणून मी डी यू बाय डी व्ही फाइंड आउट करणार आहे, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही. आता डी यू बाय डी व्ही फाइंड आउट करण्यासाठी यू हे फंक्शन एक्समधलं आहे, व्ही हे फंक्शन एक्समधलं आहे, म्हणजे हे झाले दोन इक्वेशन्स पॅरामेट्रिकमधले. यू डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, व्ही डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि डी यू बाय डी व्हीसाठी फॉर्म्युला वापरणार डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स, प्रोव्हाइडेड डी व्ही बाय डी एक्स नॉट इक्वल टू 0. साधं एक एक्झाम्पल पाहूया, त्याच्यावरून तुम्हाला क्लिअरली आयडिया येईल. इथं फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं डिफरन्शिएट साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू कॉस एक्स. आता यात काय करायचं आहे नेमकं एकदा लक्षात घ्या. साइन एक्स डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू कॉस एक्स, म्हणून साइन एक्सला यू आणि कॉस एक्सला व्ही मानायचंच. यू आणि व्ही का, एक्स आणि वाय का नको, तर दिलेलं फंक्शन एक्समध्ये आहे म्हणून एक्स नको, म्हणून वेगळे कोणते तरी व्हेरिएबल्स असावेत, म्हणून यू आणि व्हीच मानायचे. फर्स्ट फंक्शन यू मानलं, सेकंड फंक्शन व्ही मानलं. u is equal to sin x and v is equal to cos x. Both are the functions of x. So we differentiate with respect to x. Differentiating with respect to x चा अर्थ तुम्हाला माहीत आहे. d dx of u is equal to d dx of sin x, आणि दुसऱ्यासाठी होईल d dx of v is equal to d dx of cos x. u ची डेरिव्हेटिव्ह येईल du by dx आणि sin x ची डेरिव्हेटिव्ह होईल cos x. व्ही ची डेरिव्हेटिव्ह होईल डी व्ही बाय डी एक्स आणि कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह होईल मायनस साइन एक्स. हे आपण दोन इक्वेशन्स कॅल्क्युलेट करून घेतलेले डी यू बाय डी एक्स आणि डी व्ही बाय डी एक्स. आपल्याला टू फाइंडमध्ये सांगितले डिफरन्शिएट साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू कॉस एक्स. साइन एक्सला मी काय मानले यू आणि कॉस एक्सला मानले मी व्ही, म्हणजेच डिफरन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू व्ही. म्हणजेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डी यू बाय डी व्ही. आणि डी यू बाय डी व्हीसाठी पॅरामेट्रिकनुसार रूल काय होणार आहे, डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स. डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यूवरती आहे कॉस एक्स आणि डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू आहे मायनस साइन एक्स, म्हणून डी यू बाय डी व्ही झाला कॉस एक्स डिवायडेड बाय मायनस साइन एक्स. कॉस अपॉन साइन कॉट होतो, म्हणून डी यू बाय डी व्ही होईल मायनस कॉट एक्स. दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x with respect to cos x is minus cot x. अशा पद्धतीनं तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर याची स्टेप्स किंवा प्रोसिजर कशी आहे बघा. क्वेश्चन कसा असणार आहे, डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनादर फंक्शन. फर्स्ट फंक्शन असेल त्याला काय मानायचं यू, सेकंड फंक्शन असेल त्याला काय मानायचं व्ही. ते दोन इक्वेशन्स कसले होणार आहेत पॅरामेट्रिक, आणि पॅरामेट्रिक जो असेल त्याच्याशी डिफरन्शिएट करून पॅरामेट्रिकचा रूल वापरून तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सेकंड एक्झाम्पल आता पाहूया.
इथं सांगितलेलं आहे डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. आता मी काय करणार आहे बघा, लेट सोल्युशनमध्ये पहिलं फंक्शन जे आहे ते एक्स साइन एक्स त्याला यू मानलं आणि दुसरं जे फंक्शन आहे त्याला व्ही मानला, म्हणजे टॅन एक्सला व्ही मानलेलं आहे. यू हे फंक्शन एक्समधलं आहे, व्ही हे फंक्शन एक्समधलं आहे, म्हणून मी यू आणि व्ही डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे दोन्ही सायमल्टेनियसली डिफरन्शिएट केले तरी चालतील, फक्त पार्टिशनसाठी मध्ये एक लाईन ओढूया. यूची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी डी एक्स ऑफ यू इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स इंटू साइन एक्स, आणि दुसऱ्यासाठी होईल डी डी एक्स ऑफ व्ही इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ टॅन एक्स. इथं यूची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी यू बाय डी एक्स होईल, आणि डी डी एक्स ऑफ एक्स इंटू साइन एक्स प्रोडक्ट रूल वापरावा लागेल, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, म्हणजे डी यू बाय डी एक्स तुमचा होईल एक्स इंटू डी डी एक्स ऑफ साइन एक्स, पहिलं तसंच दुसऱ्याची डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं तसंच पहिल्याची डेरिव्हेटिव्ह साइन एक्स तसाच आणि डी डी एक्स ऑफ एक्स. दुसऱ्यासाठी होईल डी डी एक्स ऑफ व्ही म्हणजे डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ टॅन एक्स, टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह. हे सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे बघा, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स इंटू डी डी एक्स ऑफ साइन एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू डी डी एक्स ऑफ एक्स 1 आणि साइन एक्स इंटू 1 म्हणजे साइन एक्स, आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये डी यू बाय डी एक्स आपल्याला मिळालेलं आहे सेक्स स्क्वेअर एक्स. आपल्याला टू फाइंडमध्ये सांगितलेलं आहे डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स, म्हणजे डिफरन्शिएटिंग यू विथ रिस्पेक्ट टू व्ही म्हणजे डी यू बाय डी व्ही. डी यू बाय डी व्हीचा फॉर्म्युला आहे डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स. डी यू बाय डी एक्स इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स, डी व्ही बाय डी एक्स पण कॅल्क्युलेट केलेलं आहे डिवायडेड बाय सेक्स स्क्वेअर डी व्ही बाय डी एक्स सेक्स स्क्वेअर एक्स, म्हणून डी यू बाय डी व्ही झाला एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स होल डिवायडेड बाय सेक्स स्क्वेअर एक्स. हे आपलं सेकंड एक्झाम्पल झालेलं आहे. खूप सोप्या पद्धतीनं आपण एक्झाम्पल सॉल्व करतोय. थर्ड क्वेश्चन आहे बघा, डिफरन्शिएट 3 raised to x with respect to log x to the base 3. Sorry, differentiate 3 raised to x with respect to log 3 to the base x. सोल्युशनमध्ये पहिल्यांदा मी काय करणार आहे, 3 raised to x ला u मानणार आहे आणि log 3 to the base x त्याला v मानणार आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण की u आणि v मधले हे दोन इक्वेशन्स आहेत, दोन्ही इक्वेशन्स u आणि v चे जे आहेत ते x मधले आहेत. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्सचा अर्थ काय, दोन्ही बाजूला डी डी एक्स घेणे. डी डी एक्स ऑफ यू इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ 3 raised to x, आणि दुसऱ्यासाठी होईल व्हीसाठी डी डी एक्स ऑफ व्ही इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ log 3 to the base x. इथं log 3 to the another base कॉन्स्टंट जर असता तर त्याची डेरिव्हेटिव्ह 0 आली असती, पण इथं बेस जो आहे तो एक्स आहे. आता त्यासाठी आपल्याला चेंज ऑफ बेस फॉर्म्युला वापरावा लागेल. पुढच्या स्टेपला मी असं करतोय बघा, डी डी एक्स ऑफ यू म्हणजे डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू 3 raised to x ची डेरिव्हेटिव्ह 3 raised to x log 3 आणि डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ, इथं चेंज ऑफ बेस फॉर्म्युला वापरलेला आहे, लॉग एम टू द बेस एन म्हणजे लॉग एम डिवायडेड बाय लॉग एन टू द न्यू बेस वॉट एव्हर यू वॉन्ट. या ठिकाणी बेस लिहिलेला नाही म्हणजे मी बेस ई घेतलेला आहे. देअरफॉर डी यू बाय डी एक्स आपला जो 3 raised to x log 3 आलेला आहे त्याला मी इक्वेशन 1 म्हटलं, आणि डी व्ही बाय डी एक्स कॅल्क्युलेट करणार आहे डी डी एक्स ऑफ log 3 डिवायडेड बाय log x. log 3 कॉन्स्टंट आहे ते बाहेर येतील इंटू डी डी एक्स ऑफ 1 अपॉन log x. आता log x ला जर x मांडलं तर हे 1 अपॉन एक्स सारखं दिसेल, आणि आपल्याला माहित आहे 1 अपॉन एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. 1 अपॉन log x हे कॉम्पोजिट फंक्शन आहे, म्हणून त्याची डेरिव्हेटिव्ह झाली मायनस 1 अपॉन log x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ log x अंडरलाईन फंक्शनची डेरिव्हेटिव्ह जी येणार आहे 1 अपॉन एक्स, म्हणून डी व्ही बाय डी एक्स झाला log 3 इंटू मायनस 1 अपॉन log x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 अपॉन एक्स. हे व्यवस्थित लिहिलं तर डी व्ही बाय डी एक्स मिळेल मायनस log 3 डिवायडेड बाय एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये log x ब्रॅकेटचा स्क्वेअर. इक्वेशन नंबर सेकंड. वी हॅव, आता आपल्याला काय करायचं होतं, डिफरन्शिएट
वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन होतं. पहिल्या फंक्शनला आपण यू मानलेलं आणि दुसऱ्या फंक्शनला व्ही मानलेलं, म्हणजे डिफरन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू व्ही काढायचा होता, म्हणजे डी यू बाय डी व्ही काढायचा होता. आणि डी यू बाय डी व्ही झाला डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स. आता यांच्या व्हॅल्यूज टाकतो. डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू आहे 3 लॉग 3 आणि डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू आहे मायनस लॉग 3 डिवायडेड बाय एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये लॉग एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. भागाकार म्हणजे उलटून गुणाकार. लॉग 3 कॅन्सल होतील आणि फायनल आन्सर असं येईल डी यू बाय डी व्ही म्हणजे मायनस एक्स इंटू 3 इंटू लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 विथ रिस्पेक्ट टू लॉग 3 टू द बेस एक्स. त्याचा आन्सर आलं मायनस एक्स इंटू 3 इंटू ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर. फोर्थ एक्झाम्पल घेतोय आपण. डिफरन्शिएट 7 विथ रिस्पेक्ट टू x7. डिफरन्शिएट 7 विथ रिस्पेक्ट टू x7. आता मी काय करणार आहे, सोल्युशनमध्ये पहिलं जे फंक्शन आहे त्याला मी u मानणार आहे, दुसऱ्या फंक्शनला v मानणार आहे. लेट u इज इक्वल टू 7 अँड v इज इक्वल टू x7. आता टू फाइंड आपल्याला फाइंड काय करायचं सांगितलेलं आहे, डिफरन्शिएट 7 विथ रिस्पेक्ट टू x7, म्हणजेच डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू v करायचं सांगितलं आहे. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x चा अर्थ dy बाय dx. डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू v चा अर्थ du बाय dv. आता du बाय dv काढायचं आहे. u हे फंक्शन x मधलं आहे, v हे फंक्शन x मधलं आहे, म्हणजे हे पॅरामेट्रिक इक्वेशन्स झाले x मधले. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करून तुम्ही तो फॉर्म्युला यूज करू शकता. du बाय dv इज इक्वल टू du बाय dx डिवायडेड बाय dv बाय dx, ज्याला मी इक्वेशन 1 म्हटलेलं आहे. आता हिअर u जो आहे तो आहे 7 आणि v जो आहे तो आहे x7. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्सच का, तर हे दोन्ही फंक्शन्स x मधले आहेत म्हणून. पहिलं जर इक्वेशन पहिलं u जर डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू x तर डी डी एक्स ऑफ u इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ 7 आणि दुसऱ्यासाठी होईल डी डी एक्स ऑफ v इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ x7. डी डी एक्स ऑफ u म्हणजे डी यू बाय डी एक्स आणि डी एक्स ऑफ v म्हणजे डी व्ही बाय डी एक्स. डी यू बाय डी एक्स आपल्याला 7 ची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. 7 ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार आहे, 7 इंटू लॉग 7 आणि डी डी एक्स ऑफ x7 हा 7 इंटू x6 येणार आहे, ज्याला मी इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 म्हणलेलं आहे. म्हणजे डी यू बाय डी एक्स हा 7 इंटू लॉग 7, डी व्ही बाय डी एक्स हा 7 इंटू x6. या इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या मी कुठं टाकतो, इक्वेशन नंबर 1 मध्ये. म्हणजेच आपलं इक्वेशन नंबर 1 होईल डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू 7 इंटू लॉग 7 डिवायडेड बाय 7 इंटू x6, जे आपलं फायनल आन्सर असेल. डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू 7 इंटू लॉग 7 डिवायडेड बाय 7 इंटू x6. याचाच अर्थ आपण काय काढले, डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 विथ रिस्पेक्ट टू x7. याचा आन्सर 7 इंटू लॉग 7 डिवायडेड बाय 7 x6. थर्ड एक्झाम्पल आपण फोर्थ एक्झाम्पल पाहिलेलं आहे. आता फायनल 5th एक्झाम्पल पाहतोय. डिफरन्शिएट कॉस इनवर्स x विथ रिस्पेक्ट टू रूट ऑफ 1 मायनस x². आता हे प्रॉब्लेम असेच असणार आहे, प्रॉब्लेमचं हेडिंग असंच असणार आहे, डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनादर फंक्शन. या ठिकाणी मी फर्स्ट कॉस इनवर्स x आहे त्याला u मानतो, सेकंड जो आहे रूटमध्ये 1 मायनस x² त्याला v मानतो. सो u आपला होईल कॉस इनवर्स x, v होईल रूट ऑफ 1 मायनस x². सोल्युशनमध्ये लिहिलं लेट u इज इक्वल टू कॉस इनवर्स x अँड v इज इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस x². टू फाइंड differentiate cos inverse x with respect to root of 1 minus x², that is differentiating u with respect to v, म्हणजेच du बाय dv काढायचं आहे. आता du बाय dv साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे du बाय dv इज इक्वल टू du बाय dx डिवायडेड बाय dv बाय dx.
जो यू दिसतोय कॉस इनवर्स एक्स तो डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. व्ही जो आहे रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर तो डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि यांच्या व्हॅल्यूज जे इक्वेशन 1 आहे त्याच्यामध्ये टाकणार म्हणजे डी यू बाय डी व्ही फाइंड आउट होणार. मग हिअर यू जो आहे तो कॉस इनवर्स एक्स आहे आणि व्ही जो आहे तो रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. दोन्ही एक्स मधले फंक्शन्स आहेत म्हणून मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलेले आहेत. आता यू ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी डी एक्स ऑफ यू इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ कॉस इनवर्स एक्स. दुसऱ्या व्ही साठी कसं होईल बघा, डी डी एक्स ऑफ व्ही इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. डी डी एक्स ऑफ यू डी यू बाय डी एक्स आणि डी डी एक्स ऑफ कॉस इनवर्स एक्स मायनस 1 अपॉन रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. डी डी एक्स ऑफ व्ही डी व्ही बाय डी एक्स आणि डी डी एक्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 मायनस एक्स स्क्वेअरला अंडरलाईन मारलेले आहे त्याला मी काय कन्सिडर करणार आता एक्स. कसं दिसलं असतं रूट एक्स सारखं. रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स इन टू डी डी एक्स ऑफ त्या मानलेल्याची डेरिव्हेटिव्ह. अशा पद्धतीनं ते डेरिव्हेटिव्ह करणार आहे. सो पुढची स्टेप आपली झाली अशी, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 1 डिवायडेड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि डी व्ही बाय डी एक्स जो आहे तो कसा होतोय बघा 1 अपॉन 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 अपॉन 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर तसेच इंटू डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये सबस्ट्रॅक्शन डेरिव्हेटिव्ह सेपरेट. 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x म्हणून डी व्ही बाय डी एक्स आपला असा होईल 0 मायनस 2x म्हणजे मायनस 2x येणार. मायनस 2x इंटू 1 म्हणजे मायनस 2x डिवायडेड बाय 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. 2 काय होतील कॅन्सल होतील आणि डी व्ही बाय डी एक्स आपल्याला मिळेल मायनस एक्स डिवायडेड बाय रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर जे आपले इक्वेशन 3 आहे. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3च्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 मध्ये टाकूया म्हणजेच काय होईल, देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर होल डिवायडेड बाय मायनस एक्स डिवायडेड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील, मायनस मायनस प्लस होतील आणि फायनल आन्सर येईल डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. हे फायनल आन्सर होईल कशाचं तर डिफरन्शिएट कॉस इनवर्स एक्स विथ रिस्पेक्ट टू रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअरचं. त्याचं आन्सर 1 अपॉन एक्स. तर हे आपले काही एक्झाम्पल्स झालेले आहेत. तुम्ही हे एक्झाम्पल व्यवस्थित अभ्यासा. धन्यवाद.